असतातच त्याला म्हणायचं अणुजीवी गुण किंवा भाव स्वरूप गुण. आणि ज्या कर्माच्या उदयामध्ये आत्म्याचे गुण संसार अवस्थेमध्ये रंच मात्र सुद्धा व्यक्त नसतात, रंच मात्र सुद्धा अर्ध म्हणून काय नाही, रंच मात्र सुद्धा व्यक्त नसतात, त्याला म्हणायचं प्रतिजीवी गुण. उदाहरण सूक्ष्मत्व नावाचं गुण आहे, तो प्रगट आहे का आपला? सूक्ष्मत्व गुण आहे आपला नाही प्रगट, केवळ ते सिद्धांत आहे, सिद्धांत आहे. अवगाहनात्व सिद्धांत आहे, अव्याभाजत्व सिद्धांत आहे, अगुरुलगत्व सिद्धांत आहे. केवळ ज्ञान ज्ञानाचा संबंध आला तो ज्ञान आला ना, तो ज्ञान आला. ज्ञानाचा काही ना काही अंश, मग ते ज्ञान अघाती कर्म जे आहेत ना ते सगळे प्रतिजीवी म्हणायचे.